ए मोन्या काय बडबडतोय? हे असं कसं शक्य होईल? अरे बाबा मी खरंच सांगतोय समीर, तू झुरळ झाला होतास. बघा समीर भाऊजी, तुमच्या नादाला लागून ना आमच्या ह्यांच्या पण डोक्यावर परिणाम झालाय. शोभा तू तरी माझ्यावर विश्वास ठेव, मी खरं सांगतोय हा झुरळ झाला होता. अरे मोने काय बडबडतोय? हा समय झुरळ कसं काय होईल? नाही तर काय. आणि मोने आहे तू आता 4 चौकात अपमान नाही करू शकत. हो ना. नाही तुरण आणि सम्या कसं वाटेल रे ते? आम्ही जाऊन सांगायचं आमचा मित्र लग्नात झुरळ झाला होता, झुरळ झाला होता. तुम्ही पण ना. दादा यांना पाठीशी घालू नका, त्यांची चूक आहे म्हणजे चूक आहे. बर बर ठीक आहे. आता ते सोडा. मोहन मला सांग, भानू कुठे आहे? काय? नाही नाही भानू, नाही नाही भानू असं करू शकत नाही. भानू असं आत्महत्या करू शकत नाही. बाई बाई बाई, तुमच्या जिभेला काही हाड? अहो काय बडबडताय? हो समीर भाऊजी, भानू असं काही करणार नाही. हो खरंच. सॉरी सॉरी. पण मोहन भानू कुठे आहे? वर. हा वर आहे ना, चला वर जाऊ, तिला भेटू. बिचारी एकटी रडत बसली असं. चला. नाही नाही वर म्हणजे घरात नाहीये, ढगावर आहे. गेला 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 मोहन कामातून गेला. अरे मोने काय बडबडत सुटलाय? एकदा म्हणतो तो सम्या झुरळ झालाय, एकदा म्हणतो भानू ढगावर बसलीये. काही होतंय का तुला? अरे नाही शोभावाहिनी आपल्याला लवकरात लवकर मोहनला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. काय बोलता तुम्ही? खरंच माझ्यावर विश्वास ठेवा रे. समीर झुरळ झाला होता. आणि भानू ढगावर बसले होते. हो. चला चला आपापल्या घरी चला. एक काम कर मोन्या सम्या, तुम्ही दोघं इथं बसा आणि भानूला वर ढगात बघा. हा चला चला आपापल्या घरी. अंजू चल, सिरियल बघायचं. मला जिमला उशीर चल, मी जातो. शोभा तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. तुम्हाला किती त्रास झाला असेल, तुमच्या डोक्यावर कितीही परिणाम झाला असेल, संध्याकाळपर्यंत तुम्ही आणि भानू वर घरी आल्या पाहिजेत. नाही तर तुमच्या दोघांची खैर नाही, लक्षात ठेवा. तू काय बघतेस त्यांच्याकडे? चल. समीर तू तरी माझ्यावर विश्वास ठेव रे. अरे मोहन बस झालं यार. तू माझा लहानपणीपासूनचा मित्र आहे ना. हो. आणि तू माझी ही अशी किंमत केली. एक वेळ तू मला हत्ती, घोडा, सिंह, वाघ काही म्हटलं असतं तरी चाललं असतं. पण हे झुरळ पण ना. अरे मी खरं सांगतोय समीर, हे ऐक माझं समीर. अरे आता काय हो, भानू कुठे गेली असेल? मला तर वाटतं तिचं इथं कोणतरी राहत असणार. आता चाळीत राहील तर सारखं सारखं तेच आठवेल ना. काही दिवसांसाठी गेली असेल, येईल परत. नाही ग अंजे, तिचं इथे कुणीच राहत नाही. मग का सोडून तर गेली नसेल ना कायमची? नाही नाही असं नाही करणार ती. रागाच्या भरात जीव दिला की काय तिने? अगं असं नाही करणार भानू, तू समजूतदार येते है ना. आणि दिसायला एवढी सुंदर आहे की 1760 पोरे तिच्या मागे लागतील. खरंच. पण मला वेगळंच टेन्शन आलंय. कसलं? मोहन दादांचं. काय बडबडत होते? माणूस खरंच झुरळ होतो का? अंजू, अगं काही बोलतात भाऊजी. काय तर म्हणे भानूवर ढगावर बसली. शक्य आहे. मला काहीतरी गडबड वाटते नक्की. हो ना ग, गडबड तर आहेच.
ही भानू तर गेलीये, पण आमच्या यांच्या पण डोक्यावर परिणाम झालाय. अरे देवा, हे असं झालं तर मग घरातली कामं कोण करणार? हा? कुणाचं काय तर कुणाचं काय काय झालं तुला? तुला काय आलं हसायला? काय नाही काय नाही. काय 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 नाही वहिनी, मी जाते. अगं थांब ना. काय नाही नाही नाही, नको, तुम्ही थांबा, मी जाते. मी पण जाते. हा, मी पण निघते हा, अगं वहिनी. थांब ना. अहो घरात काम आहेत हा, निघते मी. ए आई चल. काय होणार आहे माझ्या संसाराचं ना, मला काय कळत नाहीये बाई खरंच. अहो पण का निघून गेलात तुम्ही? अहो इथे कोणाचाच माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये. कोणाचा सोडा, शोभाचा सुद्धा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये. तिला असं वाटतंय की मला वेड लागलाय, मी काहीतरी बडबड करतोय. मला माहितीये, मी सगळं बघतीये. अहो पण तुम्ही गेल्यामुळे हे सगळं झालंय. समीरला तर धडकी भरली आहे, काय घाबरलाय, त्याला काही कळतच नाहीये. बघा अहो सगळेजण मला वेड्यात काढतायत. मोहन, अरे असं काय करतोय? तूच तर मला म्हणालास की मला आधीसारखं राहायचंय. तुमच्यामुळे मी आळशी होतोय, मला तुमची सवय झालीये. मग जर तुला आधीसारखं राहायचंय तर मग थांबून काय करू म्हणून निघून आले. अहो पण तुम्ही निघून गेल्यामुळे काय काय होत आहे तुम्ही बघताय ना. अहो हसू नका प्लीज, माझी थट्टा करू नका, माझी मस्करी करू नका. मी कुठे काय केलंय? तुलाच नकोय मी तुझ्या आजूबाजूला. तुझीच इच्छा मी पूर्ण केलीये. अहो मोहन, मोहन मागे मागे मागे. अहो काय मागे बघ, शोभा माझ्या मागे मागेच असणार आहे. तुम्ही नाही आहात ना, माझी वाट लागली. मोहन, आता यावेळी ती म्हातारी तुझ्या मागे मागे. अरे बापरे. जावे बापू, मगाधरनं बघते मी, वरती बघून कुणाशी बोलताय? भानुशी. मोहन, या म्हातारीला काही सांगू नकोस. पण नाही सांगितलं तर ते खोटं बोलणं होईल, आणि खोटं कसं बोलणार हो? अरे तुला काय वाटतं, ही म्हातारी तुझ्याशी खरं वागतीये? हो जावे बापू, हो अहो कुठे हरवलात आणि कुणाशी बोलताय? नाही. हो बोला हो. बरोबर, मी सतत बोलत असते ना तुम्हाला. अहो पण मला तुमची काळजी वाटते ना, म्हणून तर बोलते मी. आता बघा बरं, हा सगळ्याने तुम्हाला एकटं टाकलं, पण मी आलेच की नाही. हा तुमचा माझ्यावर विश्वास नसेल हो, पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहितीये ना, तुम्ही सत्याला धरून चालणारे सत्यवादी आहात. अगं बाई, आपण चौकात काय बोलत उभं राहिलो. चला जावे बापू, घरात चला, आपण निवांत बोलूया. हा मोहन मोहन मोहन, नको जाऊस. या म्हातारीच्या मनात काहीतरी काळं बेर आहे, नको जाऊस. हो 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 ना, मग चला ना. हो ना, मग चला. अहो चला, हो चला. मोहन मोहन, नको जाऊस. मोहन, चला या या या. काय करणार ही म्हातारी आता? या खाऊन घ्या. सकाळपासून तुम्ही काय खाल्लं नाही, नाही का? आणि हा कलिंगडाचा ज्यूस खास तुमच्यासाठी आहे. घ्या 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 घ्या. तुम्ही कशाला एवढा त्रास घेतलात? मी केलं असतं ना सगळं. अहो असं काय करताय? हा तुम्ही तर सकाळपासून कामच करत असता नुसतं. आणि एकुलते एक माझे जावे बापू आहात. आता तुमचा पाहुणचार नाही करायचा तर मग कुणाचा करायचा? खा खा घ्या घ्या घे, घे तू. घ्या. अहो स्वप्नात बघितल्यासारखं माझ्याकडे काय बघताय? ज्यूस प्या ना. प्या 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 प्या. जावे बापू, मला एक सांगा बरं का? हो हो. खरंच का हो, माणसाचं झुरळ होऊ शकतं?
नाही असं पाहायला गेलं तर झुळ कसं होणार हो, अशक्य आहे. पण आता हे आता नाही का झालं आपल्या समीरचं झुरळ लग्नाच्या दिवशी, त्यामुळे विश्वास ठेवायला हवा. खरं तर भानू काही करू शकतात ना. भानू हो, काय करू शकते? अहो नाही का आठवत तुम्हाला त्या पितृपक्षात कावळा झाल्या होत्या? म्हणजे भानू आणि कावळा 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 काहीतरी काय? अहो खरंच. अहो एवढंच नाही तर भानूनी तुमच्या डोक्यावर शिंग आणली होती, आठवते का तुम्हाला? अशी शिंग आली होती 2 तुमच्या डोक्यावर. शिंग आणि मला? हो नाही का, तुम्ही डोक्यावर अशी शाल घेऊन हिंडत होतात, किती गमतीशीर दिसत होतात, अगदी म्हणजे अशा राक्षसिनी सारख्या डोक्यात. मी आणि राक्षसी? हो खरंच. मास्टर या तुला मी हात धरायला दिला तर तू माझ्या गळ्यात दाबायला निघालास, माझी टिंगल करतोस मेल्या. अहो टिंगल नाही, ऐका ऐका सासूबाई, ऐकून काय ऐकायचं नाही मला तुझा. नाही मग आला मोठा. मी पण हसताय ना मला. मग काय करू? बरं बरं सॉरी. मला सांग काय झालं? सगळं तुम्हाला माहितीये तरी मला विचारताय? तरी तुला सांगत होते तिकडे जाऊ नकोस म्हणून. अहो पण असं नाही कसं म्हणणार एकदम? तोच तर प्रॉब्लेम आहे तुझा, तुला नाही म्हणताच येत नाही. अहो सगळ्यांना एवढं पोटतिडकीने सांगतोय, कोणी विश्वासच ठेवत नाही हो. मग का सांगतोय? नको सांगूस ना. ए मास्टर या अजून इथे काय करतोय? चल निघ. हो येऊ का खाली? भाजी आहे, चपाती भाजी खा. चपाती ती भाजी काय कामाची, खाणार कशाबरोबर? भूक लागली मला. काय ग भानू, जायचं होतं निघून तर जेवण तरी करायचं ना. काय नाही आता काय खाऊ. शोभा शोभा, किमान तू तरी माझं ऐकून घे. आलास तू? हो हो, अगं मी सगळ्यांना खरं सांगण्याचा प्रयत्न करतोय पण लोक खरं ऐकूनच घेत नाहीत. तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? हा हा हा. हे बघ तू पटकन जेवण बनव, मला खूप भूक लागली, मला त्रास होतोय. हो त्रास मला पण होतोय शोभा, पण किमान तू तरी माझा ऐकून घे. तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? एकदा मी काय सांगतो ते ऐकून घे. बोल बोल. हे बघ, लग्नातून समीर गायब झाला ना, आठवते तुला? लग्नातून समीर जेव्हा गायब झाला, हे कळलं, पुढचं मुद्द्याचं बोल. तेव्हा तो खरंच झुरळ झाला होता. आणि मी ते वरती बघून बोलत होतो ना, ते खरंच भानूशी बोलत होतो आणि ती ढगावर बसली होती. ढगावर बसली ती भानू आणि समीर झुरळ होऊन लग्नात गायब. मग खरं सांगतोय, माझं ऐकून घे प्लीज. हे बाई आता मी तुझं ऐकलं की नाही, आता तू माझं ऐकायचं. हा पटकन जेवण कर, मला खूप भूक लागली. त्या सगळ्या गोंधळात माझं डोकं इतकं दुखतंय ना, मी जरा पडते. हा मला त्रास होतोय रे मला. लवकर झोप, तू झोप शोभा, तू काळजी करू नको, तू झोप. बिचारी शोभा, माझ्यामुळे तिला त्रास होतोय, त्या सगळ्या गोंधळामुळे तिला त्रास झाला असणार. मी पटकन जेवण करतो. जेवण
मला जेवण बनवायला वेळ लागणार, म्हणजे ऑफिसला उशिरा जा. मग त्यांनी सांगायला पाहिजे ना ऑफिसमध्ये. मोहन करणारे ऑफिसमध्ये फोन. हो हो करतो फोन ऑफिसला. मोन्या, हो डोकं खूप दुखतंय रे, चहा कर ना जरा. आलं घाल आलं. हा हो करतो करतो चहा करतो. हा तुम्ही माझ्या मागे मागे काय येत आहे? मी कुठे तुझ्या मागे येते? ढगाला जशी हवा लागते ना तशी मी पुढे पुढे सरकत जाते. हा हा ठीक आहे. काय झालं? गाडी का थांबवलीस? परत बिघडली का? नाही नाही बिघडली नाही. तुमचं बरं आहे, तुम्ही कधी कुठेही जाऊ शकता ना. हो तू पण जाऊ शकतोस, पण माझं ऐकशील तर ना. ऑफिसला लेट झालाय ना? फोन करून सांगितलंस का? केला फोन. आणि डबा घेतलास? डबा घेतलाय ना. मला छान वाटत असेल ना ढगावर बसून. हो तुलाही छान वाटत असेल ना मी तुझ्यापासून दूर येते. तुम्ही छान दिसताय ढगावर बसून. तरी बरं पावसाचा ढग नाहीये, नाही तर. मोहन तुला माझी आठवण नाहीये? येते ना. आता घरात काम करत होतो ना तेव्हा 2-3दा आली. आज झाला तुम्ही आजूबाजूला असता. खरंच? मला पण इथे करमत नाहीये. का निघून गेलात मग? तूच सांगितलं म्हणून. नाही मी नाही म्हणालो. मी फक्त म्हणालो मला आधीसारखं राहायला आवडेल. मग त्याचा अर्थ तोच होतो ना. मी चुकीचा अर्थ काढून निघून गेला. अच्छा म्हणजे चूक माझीच आहे. अहो मी तुम्हाला चुकीबद्दल नाही म्हणत आहे हो. मोहन अरे मारायचं का तुला? डोळे फुटले का तुझे? सॉरी सॉरी मी समोर न बघता गाडी चालवत होतो. माझी चूक आहे, मला क्षमा करा. चूक काय चूक? डोळे बंद करून गाडी चालवतोस? नाही डोळे बंद करून नाही गाडी चालवत. चुकलं माझं. तुझी तर आता तुम्ही आलात? हो जेव्हा जेव्हा तू प्रॉब्लेम मध्ये असणार तेव्हा तेव्हा मी येणार. तुझी इच्छा असो किंवा नसो.